वाचलंय वारीबद्दल. मला खूप इच्छा आहे तिथे जायची. तुम्ही कुठूनच्या नाल्याचा म्हणला? गोवा. गोवा? माऊलीला भेटायला? कोण आहोत आपण? काय शोधतोय? कोणाला मारतोय हाका? निर्वाताच्या पोकळीतून ट्रॅव्हल ब्लॉग्स लिहिते, लोकांना भेटते, चांगला फोटो काढते की. जगभर फिरते आणि प्रवासाबद्दलची वर्णनं त्यात लिहिते. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या ऑफिसमध्ये समायरा या सिनेमाची टीम आली आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण त्यांचं ट्रेलर मला इतकं आवडलं आहे. सुंदर ते ध्यान हे गाणंसुद्धा मला खूप आवडलं आहे आणि त्याच्यामुळे एक्साइटमेंट वाढली आहे गप्पा मारायची. सो खूप स्वागत तुमच्या तिघांचंही राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी कसे आहात ऋषी सर? मस्त, मजेत आहे. केतकी? खूप मस्त. ओके, अंकुर कसा आहेस? खूप मस्त. बरं अंकुर, मराठीमध्ये बोलणार आहेस आज, हिंदीमध्ये, कोणत्या भाषेत बोलणार आहेस? मेरी इच्छा तो ये है कि मैं हिंदी में बात करूं. मैं कोशिश तो करूंगा थोड़ी बहुत यहाँ वहाँ मराठी में बोलने की. ओके, कशी आहेस समायरा? बघ समायराच येते आता तू आल्यापासून. कशी आहेस केतकी? मस्त, खूप चांगल्या स्पेसमध्ये आता. अगदीच. आणि आता रिस्पॉन्स खूप चांगला आहे ट्रेलरला आणि गाणं सुद्धा खूप हिट होते जसं मी तुला मगाशी म्हणाले. सर तुमच्यापासून सुरुवात करीन. समायराची सुरुवात नेमकी कशी झाली? ओके, सो समायराची सुरुवात बेसिकली झाली. आमचे निर्माते जे आहेत डॉक्टर जगन्नाथ सुरपुरे आणि शशिकांत पानट. तर जगन्नाथ सुरपुरे हे दोघं जण असतात अमेरिकेमध्ये. डॉक्टर जगन्नाथ सुरपुरे ओरिजिनली पंढरपूरचे आहेत, म्हणजे सोलापूरचे आहेत, पंढरपूरचे नाहीत. आणि ते खूप वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. मध्ये एकदा जेव्हा ते आले होते तेव्हा वारी होती, त्यांचं पुण्याला घर आहे. सो ते वारीसोबत थोडासा त्यांनी प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये त्यांना असं वाटलं की आपल्याला काहीतरी या वारीबद्दल करायला पाहिजे. वारी आणि त्यातले वारकरी, त्यांची लाईफस्टाईल, त्याच्यामुळे गावांवर होणारा इम्पॅक्ट, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यातून आमची भेट झाली आणि मग डॉक्युमेंटरी करायची का चित्रपट करायचा ह्याच्यात एक थोडंसं डिबेट झालं. मग चित्रपट करायचं असं ठरलं. शशिकांत पानट यांनी एक मूळ कथा आधी लिहून आणलेली होती. काम करायला सुरुवात केल्यानंतर मग त्या कथेमध्ये प्रचंड बदल झाला आणि फायनली समायराने रूप घेतलं समायराचं. सो आता वारीपेक्षाही जास्त, म्हणजे वारी आहेच चित्रपटामध्ये, वारीसोबतच समायरा आणि जेसन दोघंही जण प्रवाससुद्धा करतात. पण वारी हा मेन फोकस न राहता समायरा तिचं आयुष्य, तिची गोष्ट, आणि जेसन त्याची गोष्ट, आणि त्या दोघांचा स्वतःचा घेतलेला एक शोध, याची ती गोष्ट झालेली आहे. अगदी. पण सर कास्टिंग वाईज काय नेमका विचार होता? कारण एकदम फ्रेश कास्टिंग तुम्ही या सिनेमातनं आम्हाला दाखवताय. म्हणजे आता अंकुर एक्सपेक्टेड नव्हतं मराठी सिनेमात आपल्याला दिसेल, डेब्यू आहे, राईट? सो हे कास्टिंग वाईज काय थॉट होता? करेक्ट. सो जेसन हे मुळातच अमेरिकन पात्र आहे आणि आम्ही एक म्हणजे आपल्या इथल्या कोणातरी एखाद्या अभिनेत्याला त्याचे केस ब्लॉन्ड करून आणि खोट्या खोट्या इंग्लिश मराठी ॲक्सेंटमध्ये बोलायला लावायचं, एवढा अत्याचार त्याच्यावरती, आपल्यावरती आणि प्रेक्षकांवरती असं करायचा. त्याच्यापेक्षा आम्ही शोधत होतो की एखादा चांगला ॲक्टर की जो अमेरिकेतूनच आलेला आहे आणि ओरिजिनली त्याच्यामध्ये ते सगळं आहे. खूप शोधलं आणि अचानक निहार शेंबेकर, आपला म्युझिक डिरेक्टर, त्याने अंकुरचा फोटो दाखवला मला, अंकुरचा नंबर दिला, अंकुरशी बोललो आणि पहिल्या फोनमध्येच लक्षात आलं की हा कॅरेक्टर म्हणून पण हा करेक्ट आहे. आणि मग तो येऊन ऑफिसमध्ये जेव्हा भेटला तेव्हाच आमचं ठरलं की येस, हाच तो जेसन. अगदीच. पण केतकी, जेव्हा तू समायराची कथा ऐकलीस आणि आपल्याला हा सिनेमा करायचा हे ठरलं, काय सगळ्यात पहिले थॉट दिलास? कारण आजवर तू सिनेमांच्या बाबतीमध्ये अनेक प्रयोग केले, जसं आपण मगाशी बोललो. सो पहिला थॉट काय होता जेव्हा समायरा ऐकलीस? ॲक्च्युली समायरा म्हणजे मला अशी फिल्म नाही आली की ही स्क्रिप्ट आहे, तू करशील का. एक प्रसाद म्हणून कास्टिंग डिरेक्टर होता, अनफॉर्च्युनेटली ही इज नॉट विथ अस नाव. तर त्याला मी माझी प्रोफाईल पाठवली होती आणि आम्ही कधीच भेटलो नव्हतो, पण त्यांनी माझे ब्लॉग्स वगैरे वाचले होते वर्ड प्रेसवर
आणि त्याला कळलं की ही समायरा कॅरेक्टर पण ब्लॉग्स लिहिते, ट्रॅव्हल करते आणि तो माझ्या स्टोरीज वगैरे बघत होता. तर तो म्हणाला की की तू समायरा आहे आणि उद्या त्यांची ऑडिशन आहे, तर तू वेळेवर पोहोच आणि रॉकेट. म्हटलं ओके. मी तिथे गेले सरांच्या ऑफिसमध्ये, ऑडिशन दिली. तर पहिल्यांदा सरांनी खूप डिटेल्स नाही दिले कॅरेक्टरबद्दल, की ती बाईक चालवते, गोवन आहे, टॅटूज वगैरे आहे, जगभर फिरली आहे, एवढंच डिटेलिंग होतं. सो माझ्या डोक्यात खूप क्लिशे कल्पना होती त्या कॅरेक्टरची, कारण ती गोव्याची आहे, बाईक चालवते. तर एक टिपिकल आपण इतकं ते फिल्ममधनं इन्फ्लुएन्स झालो असतो कॅरेक्टर्स बघून, मला वाटलं की ते अच्छा ती अशीच मस्त चिलोन मुलगी असेल. तर मी ती ऑडिशन केली आणि देन सर म्हणे की हे आम्हाला नको आहे. ते कॅरेक्टर त्याला इमोशनल टच आहे, त्याला इमोशनल टच आहे. आणि मग त्यांनी त्याची बॅक स्टोरी सांगितली. पण मला असं झालं की ही तर मीच आहे, मला हे करायचं आहे. कारण जरी माझी बॅक स्टोरी ती नसली तरी तिची आणि माझी वाईब जी आहे ती खूप सेम आहे समायराची. तर ती जग फिरून आली आहे, पण ॲट द एंड तुला कुठे जायचं आहे, तर तिला तिच्या आईवडिलांकडे जायचं आहे. आणि तोच माझा पण फील आहे पूर्ण आयुष्यातला गणिताचा. सो मग मी परत ऑडिशन तिथेच थोडा वेळ घेतला, परत केली. आणि मग आता सर तुम्ही बोला चांगलं काय. आणि याच्यावरतीच बोलतात आणि चांगली दिली. नेक्स्ट ऑडिशन त्यांनी चांगली दिली. मुळात तेव्हा तिची समजून घेऊन परत एकदा स्वतःने एफर्ट करून ऑडिशन देणे याची जी तयारी तिने दाखवली, तेव्हा ही करेल, आणखीन मेहनत करेल आणि चांगलं करेल काम, आणि तिने चांगलं केलं आहे काम. येस. ओके, सो अंकुर, मराठी सिनेमा, मराठी पिक्चर जी हाँ. आणि इंग्लिश ॲक्सेंट, अमेरिकन मुलगा तो बेसिकली. सगळ्यात आधी जेव्हा सबसे पहले मराठी सिनेमा बद्दल आपल्याला विचारण्यात आलं, जब पूछा गया मराठी सिनेमा के बारे में, वन गो में रेडी था मराठी के लिए आप? या आई थिंक हमने फिल्म काफ़ी साल पहले शूट की थी. उस टाइम ये मेरी आई थिंक पहली या दूसरी फिल्म थी. तो उस टाइम पे कलाकार के नाते मतलब यही है कि भाई मुझे एक ऐसा रोल चाहिए, ऐसा काम चाहिए जहाँ पर मैं पूरी तरह से इस किरदार को निभा सकूँ, अपनी कला को पेश कर सकूँ. तो जब ऋषि सर और निहार हमारे जो मित्र हैं और हमारी फिल्म की जो म्यूज़िक डायरेक्टर हैं उन्होंने बताया, तो मुझे तो बहुत खुशी हुई कि भाई ऐसा रोल है, ऐसी फिल्म है. जैसे कि इन्होंने कहा कि जब मैं आया अंदर तो ऐसा लगा ये जेसन है. तो मैंने पढ़ा, मुझे भी लगा कि भाई हाँ शायद मैं जेसन का किरदार निभा सकता हूँ और इसमें मज़ा भी आएगा. तो स्ट्रेस कौन से लेवल पे था मराठी मूवी करते टाइम, या नहीं था? नहीं, शायद मेरी नादानी थी, मेरी बेवकूफ़ी थी. स्ट्रेस नहीं था, ओवर कॉन्फिडेंस था शायद. अब जब मैं अपने आप को देखता हूँ सोचता हूँ यार थोड़ा स्ट्रेस और ले लेता, मतलब बट नहीं, स्ट्रेस नहीं था. खासकर क्योंकि जेसन अमेरिका का है और मैं भी मेरी भी परवरिश वहाँ हुई है, तो वो अमेरिकन लहजे में इंग्लिश में बात करना मेरे लिए बहुत ही आसानी से आ रहा था. और मराठी कुछ मतलब यहाँ वहाँ कुछ सीनों में बोल रहा हूँ, वरना ज़्यादातर इंग्लिश में ही. जरा ऐकव एखादी लाईन मला मराठीतली. अभी देखो मराठी जो मैंने सबसे ज़्यादा मराठी तो हम शूट दौरान मैंने सीखी है, क्योंकि एक्टरों की ज़रूरतें होती हैं. जैसे मला जेवण पाहिजे, मला खूप भूख लागली आहे, ऐसी जो चीज़ें हैं, या ऋषि सर ऐसे खासकर जैसे हम सीन कर रहे हैं साथ में, तो सब ही हमारी टीम बहुत ही पैशनेट है स्क्रिप्ट के बारे में, कहानी के बारे में. तो बात करते वक्त टेक के बीच में ऋषि सर हमें समझा रहे हैं कुछ, पहले तो इंग्लिश में, फिर थोड़े और पैशनेट हो जाते हैं कैरेक्टर के बारे में, सीन के बारे में क्या हो रहा है, तो हिंदी में आ जाती है बात. और मैं भी हूँ, हमारे डायरेक्टर सुमित भी हैं, केतकी भी है, सबको ऐसे देख के बात कर रहे हैं पैशनेटली. सुमित भी बात कर रहा है. फिर एक टाइम के बाद इतना पैशन यहाँ तक आ गया है कि अब मराठी में बात कर रहे हैं. और अब मतलब बाउंस. हाँ, बाउंस. फिर भी कुछ जैसे गिन चुन के जो शब्द हैं, ऐसे फ्रेजेस में समझ आ जाती थी बात, लेकिन एक टाइम के बाद फाइनली बात ख़त्म होगी तो फिर हाँ चलो शूट. अरे तुझे तो मराठी नहीं आती है, पर फिर से उन्हें समझाना पड़ता. बट आई रियली एंजॉयड दैट. उसके कारण काफ़ी मराठी सीखने का मौका मिला. मेरी शादी भी एक महाराष्ट्र से हुई है, तो अब तो मराठी तो चारों तरफ ही है मेरे. क्या बात आहे, हाच पॉइंट होता का सर मराठी सिनेमाचा? ओके, पण केतकी नवं कॅरेक्टर आहे, काय बॅकस्टेज काय तयारी केलीस समायरासाठी? बॅकस्टेज ॲक्च्युली आम्ही खूप शॉर्ट ड्युरेशनमध्ये आमचं ठरलं होतं की आता, कारण त्या वारीच्या काळामध्ये तर मला शूट करायला लागणार होतं, त्यामुळे असं खूप वेळ नव्हता. पण हे माहिती होतं की हे कॅरेक्टर जे आहे ते खूप ग्राउंडेड आहे
तिचा एक स्वतःचा जो प्रवास आहे त्याला खूप जास्त असे स्कार्स आहेत, खूप जास्त डिटेलिंग आहेत जे सुमितनी खूप छान लिहिलं आहे, जो आमचा रायटर आहे. आणि सरांनी म्हणजे प्रत्येक सीन करताना त्यांचे जे इनपुट्स असायचे की म्हणजे कधी कधी असं व्हायचं की सगळेजण एवढे त्या भक्तिमय वातावरणात एन्जॉय करायचा प्रयत्न करायचे, पण सर मला असं ओढून आणायचे की तुझी स्टोरी काय आहे, कॅरेक्टरमध्ये राहा. तर हे कॅरेक्टर करताना तेच म्हणजे प्रत्येकामध्येच असे आईवडील शोधायचा प्रयत्न होता की प्रत्येकामध्ये विठ्ठल जसं आपण शोधतो, तर माझ्यासाठी आय थिंक आईवडील देव आहेत. तर ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण कसं कुणाशी तरी कनेक्ट करू शकू, म्हणजे ते निसर्ग असो, तो सीन असो, गिटार असो, काहीही एकदम छोट्यातली छोटी गोष्ट त्याच्याशी एक काहीतरी कनेक्ट आपला असायला हवा, हे खूप मला वाटत होतं. आणि ते वारीच्या दरम्यान होत गेलं हळूहळू. खूप जास्त स्ट्रेसफुल पण होतं ते कॅरेक्टर करणं, कारण स्टार्ट टू एंड त्या की आपल्याला काहीतरी हवं आहे आयुष्यात, आपण काहीतरी शोधतोय आणि सोबत स्वतःलाही शोधतच होते मी. म्हणजे समायरा काही वेळाने असंही झालं की म्हणजे मी विसरून गेले की ओके आपले मित्र आहेत तिकडे पुण्याला, अकोल्याला, घर आहे, आई बाबा आहेत. असं झालेलं की अजून जर हे काही काळ चालत राहिली वारी तर कदाचित आय वोंट फील लाईक गोईंग बॅक होम. तर ते इतकं इंटेन्स होत गेलं. आणि मला असं म्हणजे थँक्यू म्हणायला आवडेल सरांना की त्यांनी म्हणजे या कॅरेक्टरसाठी, कारण हे खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे, तिची पूर्ण स्टोरी तिच्या भोवती फिरते फिल्ममध्ये. तर मी ॲज अ न्यूकमर म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि तो विश्वास दाखवला. तर ते पण एक होतंच की आपण हे करतोय, पण प्रत्येकाचीच म्हणजे सरांची ही दुसरी फिल्म होती, निहारची आमच्या रायटरची पहिली फिल्म होती. सो एक बर्डन पण होतं की या सगळ्यांचं कुठलं तरी ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आपण त्याचा भाग बनतोय आणि आपल्याला ते घेऊन जायचं आहे पुढे. पण छान होतं आणि आय एम व्हेरी हॅपी की ते झालं, ही फिल्म माझ्यासोबत झाली. क्या बात आहे. अंकुर, बॅकस्टेज काय तयारी होती आणि या आधी कधी वारी पाहिली आहे, अनुभवली आहे? सॉरी, आप पूछ रहे हो कि बैक स्टेज मतलब कैसा तैयारी कैसी हुई? यस. आई थिंक ये जैसे ऋषि सर हैं और इस फिल्म पे जिसने भी काम किया है मतलब पूरे दिल से किया है, और सब इस कोई ऐसे काम नहीं कर रहा था कि सिर्फ पैसे के लिए काम करें, ऐसा बिल्कुल नहीं था. सबका जो एक्सपीरियंस था, सबका जो इंटेंशन था वही था कि हम कुछ ऐसा बनाना चाहते हैं जो लोगों को मतलब दिल को छू के चला जाए, ऐसा कुछ. तो वो शुरुआत से ही वो एक्सपीरियंस रहा है मेरा. तो रिहर्सल्स में भी जिस तरह से हमने रिहर्स किया, जिस तरह से हम सुमित जो हमारे राइटर हैं, काफ़ी बार ऐसा होता है राइटर ने अपना काम किया तो वो छोड़ देता है, बट सुमित तो हमारे साथ रिहर्सल्स में भी था पूरे टाइम. हम कैरेक्टर के बारे में बात कर रहे हैं, हम रिहर्सल्स में कॉस्ट्यूम, हर चीज़ के बारे में. तो जब तक हम वारी पे हम शूट करने लगे ऑलरेडी काफ़ी कुछ पकड़ आ गई थी मतलब हमारे कैरेक्टर्स की. इससे पहले कभी देखा था वारी? नहीं, पहली बार देख रहा था मैं. इनफैक्ट वो आई थिंक एक अनएक्सपेक्टेड तोहफा था मेरे लिए. मैं एक स्पिरिचुअल बैकग्राउंड से आता हूँ और जब आप काम पे जाते तो लगता है चलो काम के एक जोन को लेके आप जा रहे हो, क्योंकि कलाकार बन के जा रहा हूँ मैं. उस बीच रास्ते मैंने एक्सपेक्ट ही नहीं किया कि वारी पे इतनी भक्ति मुझे, इतनी श्रद्धा मुझे देखने को मिलेगी. और जिस तरह से वो मेरे अंदर जो जज्बात हैं, वो भक्ति है, वो आई, दैट वाज वेरी इंटरेस्टिंग फॉर मी. लॉट ऑफ एक्सपीरियंसेस जहाँ पर आई डिड नॉट एक्सपेक्ट के सीन के दौरान या शूट के दौरान जेसन एक ऐसा हंसमुख इंसान है और उसकी आंखों में एक रोशनी होनी बहुत ज़रूरी है. और वो मेरे लिए बहुत आसान हो गई थी, क्योंकि जो इतने सारे जो वारकरी जो इतने भक्त थे, उनकी आंखों में बिल्कुल वही सेम एक रोशनी थी. तो मेरे लिए बहुत आसान हो गया था वो कैरेक्टर पकड़ना और वो रोशनी और वो खुशी जेसन के अंदर लेके आनी. अगदीच. पण सर, ट्रेलरमध्ये आम्ही झलक बघतोय त्या वारीची आणि आम्हाला तर सिनेमाची उत्सुकता आहे, पण वारीमध्ये शूट करणं सिनेमा, ह्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस होते? वारीमध्ये शूट करणं हे आधी तिथे पोचेपर्यंत आम्हाला खूप टेन्शन होतं. गर्दी आणि करेक्ट, की हे सगळं कसं आपण मॅनेज करणार. आपण शहरामध्ये शूट करताना पोलिसांचं प्रोटेक्शन असतं, बाउन्सर्स असतात आणि ते लोकांना थांबवतात.
तिथे आपण त्यांच्यामध्ये जातोय, हो. त्यांना आपण कसे कंट्रोल करणार हे खूप टेन्शन होतं. पण फॉर्च्युनेटली प्रत्येक दिंडीतल्या माणसांनी, प्रत्येक वारीतल्या प्रत्येक माणसांनी आम्हाला ज्या पद्धतीने कोऑपरेट केलं, म्हणजे आम्ही 2 किंवा 3 दिंड्यांच्या सोबत ट्रॅव्हलसुद्धा केलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर जेवलोसुद्धा. त्यांनी अक्षरशः आम्ही त्यांच्या दिंडीचा भाग असल्यासारखं आम्हाला वागवलं. अरे वा. अजिबात कुठेही शूटिंग चालू असताना मध्येच येऊन एकाही माणसाने केलं नाही. एकही शॉट रशेस बघितले तर एकाही शॉटमध्ये असा एकही माणूस दिसत नाही की अरे डोकावतोय कॅमेऱ्यामध्ये आणि हात दाखवतोय, मध्येच येऊन काहीतरी नाचतोय किंवा यांच्या आजूबाजूला येऊन मुद्दामून रेंगाळतोय. सो इट वॉज फॅन्टॅस्टिक, व्हेरी स्मूथ एक्सपिरियन्स. अगदीच की बाईक चालवणं असू देत, गिटार वाजवणं असू देत किंवा मिनिमम मेकअप लुक असू देत, सगळं या सिनेमाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. जसं मी तुला सांगितलं की बाईक मला आधीपासूनच येत होती, माझ्या एका मित्रांनी शिकवली होती आणि त्याचं असं होतं की तुला यायलाच पाहिजे बाईक, तू शिक. गिटार थोडीफार शिकायला मिळाली आणि आता मी युकुलेले पण शिकते आहे. तर ते एक नवीन म्युझिक आलं आहे आयुष्यात आणि त्यांनी मजा येते. अजून काय होतं? हां, मिनिमम मेकअप आहे ना खूप. हां, मला एनिवे मला असं वाटतं की एकदा सीन किंवा कॅरेक्टर कळलं तर ते मेकअप किंवा माझी ही प्रोफाईल मला अजूनही माहिती नाही माझी कुठली प्रोफाईल चांगली आहे. सो आय डोंट केअर अबाउट इट. एक ॲक्च्युली म्हणजे हे मेकअप, बाईक, गिटार, टॅटूज वगैरे हे खूप सेकंडरी आहे, म्हणजे पार्ट आहे असं वाटतं मला फिल्मचा. तिची जी स्टोरी आहे आणि जे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहे की म्हणजे ऑफकोर्स समायराचा तिचा एक चाइल्डहूड ट्रॉमा आहे. तर ते म्हणजे मी पण तेवढ्या एक्सटेंटपर्यंत मी तो एक्सपिरियन्स नाही केला आहे. पण ॲज अ गर्ल आपण सगळंच काही ना काही गोष्टी लहानपणीच्या लपवत असतो आणि ज्याचा आपल्याला खूप त्रास झालेला असतो. सो ते समहाव ते कॅरेक्टर करताना म्हणजे सगळ्यांसोबत ते शेअर नाही करू शकत, पण ते माझ्या मनात माझ्यासोबत जे काय झालेलं होतं ते पण समहाव रिलीज होत होतं ते कॅरेक्टर करताना की ठीक आहे मला पण आता त्यातनं बाहेर निघता येतं त्या ट्रॉमातनं. आणि आय थिंक तेच म्हणजे ॲज अन ॲक्टर तेच इतकं भारी आहे ना की आपण कॅरेक्टर्स थ्रू स्वतःचं पण काहीतरी जगून जातो आणि त्याच्यातनं आपण फ्री होऊ शकतो. अगदीच. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर्नी आहे हा सिनेमा, म्हणजे इमोशन्सची म्हणा किंवा अनेक गोष्टींची जर्नी आहे. खूप सुंदर सुंदर सीन तुमच्या वाटायला आले असतील या निमित्ताने. सो खूप टच करून गेला असं सीन कोणता शेअर करायला या निमित्ताने? आपण अंकुरपासून सुरुवात करूया. आई थिंक एक पता नहीं क्यों ये सीन आ रहा है. एक सीन है जब समायरा अपनी माँ को ढूंढने की कोशिश कर रही है और याद है हम किसी गांव में गए थे शूट करने और एक उम्र की काफ़ी बड़ी थी वो और आई डोंट नो अगर सच में अंधी थी कि नहीं थी ना. हाँ नहीं थी, बहुत साल हो गए. बट आई डोंट नो व्हाई दैट सीन रियली आई रियली एंजॉयड दैट. और ज़्यादा मेरी एक लाइन भी नहीं थी, बस खाली अंदर जाके मतलब उनसे बात करी. लेकिन वो जो एक्ट्रेस थी जिनका नाम मैं भूल गया हूँ, इतनी ईमानदारी से वो अपना काम करी थी, इतनी स्वीटली. और आई डोंट नो एक शांति सी थी सेट पे. आई डोंट नो हमारे स्केड्यूल में शुरुआत में थी या वो बीच में. तो आई थिंक ऑलरेडी जो फिल्म की एक एंग्जाइटी होती है कि यार कुछ अच्छा करना है कि एक सबकी ट्यूनिंग हो रही है. आई थिंक उस रात को ट्यूनिंग भी आ गई थी, शांति भी आ गई थी. वारी को मैं उस जोन में आ गया था थोड़ा बहुत. और एक छोटे से कमरे में किसी गाँव में हमने शूट किया. उस टाइम पे मुझे एकदम से एहसास हुआ कि यार क्या कमाल का एक्सपीरियंस है, ये तो ज़िंदगी भर मेरे साथ रहेगा. और जैसे कि आपने पूछा वो आया तो आई गेस रहा है मेरे साथ. ओके. समायरा, ॲज आय सेड की म्हणजे पूर्ण फिल्मभर तो शोध चालू असतो आणि हळूहळू त्याचा ग्राफ वाढत जातो. तर एका पॉईंटला आय कांट टेल यू द स्टोरी, पण एका पॉईंटला तिला असं वाटतं की आपल्याला आई भेटली आहे आणि तो अत्यंत इमोशनल सीन होता. आणि त्या सीनचा मी म्हणजे 2-3 दिवस आधीपासूनच खूप विचार करत होते की हा कसा करणार, कारण इथनं आता चेंज होते फिल्म. सो ते करताना पूर्ण म्हणजे बॉडीलीच इतकं ते एक्झॉस्टिंग होतं की कंटिन्युअस की खूप वर्षांनी आपल्याला
या मुलीला पहिल्यांदा तिची आई भेटणार आहे, हा तो सीन आहे. तर त्या झोनमध्ये मी इतकी जास्त गेले होते की तो सीन आम्ही केला आणि मी म्हणजे ढसाढसा रडले वगैरे. आणि सगळे हात पाय असे नम झालेले. तर दुसऱ्या दिवशी मी आजारीच पडले. आणि इट टूक रिअली, काय म्हणतात त्याला, असं तुमच्यात आतून काहीतरी काढून घेतं ना, तसं काहीतरी होतं त्या सीनमध्ये. आणि मग परत म्हणजे एक दिवसाची गॅप घेऊन आमचे स्पॉट दादा होते, त्यांचं नाव काय, हनीफ दादा. तर हनीफ दादांनी मला असं हाताने भात कालून वगैरे खाऊ घातला होता. आणि मला असं झालेलं की आता मला काहीच नको आहे आयुष्यात. म्हणजे ही ठीक आहे, ही फर्स्ट फिल्म असू दे, लास्ट फिल्म असू दे, आय डोंट केअर, दिस इज वॉट आय वॉन्ट राईट नाव. येस, पण या दोघांच्या जवळचा सीन तर मला कळला. सर तुमच्यासाठी अख्खा सिनेमाच हा तुमच्या जवळचा आहे ऑब्व्हियसली, पण एखादाचा सीन असतो ना की ज्यासाठी आपल्याला खूप मेहनत, आपले 100% द्यावे लागतात त्या सीनसाठी आणि मनासारखं होईपर्यंत, असा कोणता सांगाल? 2 सीन्स आहेत जे मला स्पेशली खूप जास्त आवडतात. त्यातला तो जो मेहनत करायला लागते किंवा करायला लागली किंवा करायला पाहिजे होती, असा जो होता तो एक सीन होता ज्याच्यामध्ये दोघं जण एकमेकांना त्यांची गोष्ट सांगतात. तो एक सीन होता. पण त्याहीपेक्षा मला आवडतो तो सीन म्हणजे हा एक अमेरिकन दिंडीमध्ये आलेला आहे आणि तो सगळ्यांच्या बरोबर इंग्लिशमध्येच बोलतोय. तोडकं मोडकं मराठी जेवढं झेपेल तेवढंच बोलतोय. आणि समायराच्या मते याला मराठी समजत नाही आहे. आणि एका पॉइंटला तिच्या असं लक्षात येतं की ओ याला समजलंय मी काय बघत होते, काय शोधते, मी माझं काय चालू आहे ते याला कळलंय. आणि तरी पण तो काही रिॲक्ट कसा करत नाहीये. तो जो सीन आहे तो मला वाटतं की जेसनसाठी आणि समायरासाठी आणि फिल्मसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आणि खूप इंटेन्स असा सीन आहे. की म्हणजे फिल्ममध्ये एक वाक्यसुद्धा आहे जो जेसन तिला म्हणतो एकदा की कंपनी इज नॉट ऑलवेज इंटरफिअरन्स, समटाईम्स कंपनी इज जस्ट कंपनी. येस, करेक्ट. तर तो जो भाग आहे तो त्याच्यातनं त्या सीनमधनं पूर्णपणे बाहेर येतो. मला वाटतं तो खूप खूप छान सीन आहे आणि माझ्यासाठी तो खूप लाडका सीन आहे. अगदी. आणि म्युझिक सुद्धा या सिनेमाचं खूप महत्त्वाचं आणि अविभाज्य भाग आहे. सुंदर ते ध्यान तर खूपच आवडते प्रेक्षकांना. सर म्युझिक वाईज काय थॉट होते? म्युझिक वाईज थॉट बेसिकली असा होता की एकतर आम्ही वारीमध्ये होतो. अख्खी स्टोरी वारीसोबतच पुढे पुढे चाललेली आहे. त्यामुळे आणि आपल्या संतांनी किंवा आपल्या एकंदरीतच सगळ्या जुन्या लेखकांनी सुद्धा एवढं छान लिहून ठेवलेलं आहे की ज्याच्यातून बऱ्याच गोष्टीमधनं आत्ताच्या सुद्धा आयुष्याबरोबर आपण रिलेट करू शकतो अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे संत वाङ्मयातनं अभंग आम्ही घेतलेले होते. पण ते अभंग आता आत्ताच्या पिढीला कसे आवडतील, आत्ताच्या पिढीला आवडतील या पद्धतीने त्याचं रेंडरिंग कसं करायला पाहिजे ह्या थॉटनी जाऊन मग ते निहारनी कंपोज केलं आणि खूप छान काम केलं निहारनी. आणि खूप मस्त झालंय ते. सो सिनेमा तयार झालाय आणि 26 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय तुमच्याकडनं अपील होईल प्रेक्षकांना? केतकी, अंकुर? नक्की थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. कारण वारी इतकं व्हास्ट आहे की ते फिल्ममध्ये पण म्हणजे आपण जे बघतो आहे तेवढ्यामध्ये आपण समाधानी नाही होऊ शकत. पण थिएटरमध्ये बघताना मजा येईल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जेन्युइन प्रयत्न आहे आमच्या सगळ्यांकडनंच आणि छान स्टोरी आहे. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला काहीतरी वेगळं बघायचं आहे, तेच काय लव्ह स्टोऱ्या दाखवता. सो ही आयुष्याची लव्ह स्टोरी आहे बेसिकली. ओके, तर ती जाऊन बघा. येस. अंकुर, हाँ जी. पहला मराठी मूवी, क्या ऑडियंस को अपील करेंगे आप मूवी देखने का थिएटर में जाके? आई थिंक अगर आप कभी वारी पे नहीं गए हो तो ये फिल्म तो डेफिनेटली देखनी चाहिए. शायद इस फिल्म को देखने के बाद आपको भी लगे शायद मुझे वारी पे जाना चाहिए. आई थिंक एक और जो चीज़ अपील करती है इस फिल्म में कि जो मुद्दे हमने पकड़े हैं, जो खासकर जो समायरा की जो जर्नी है, जो हादसे इसके साथ हुए हैं बचपन में, और जिस तरह से जेसन और समायरा दोनों अपने उस ट्रॉमा को प्रोसेस करते हैं वारी के दौरान, आई थिंक वो एक यूनिवर्सल कहानी है
तो अगर कोई ऑडियंस में ऐसा कोई है जो जिसके साथ छोड़ो कोई हादसा हुआ हो या जिस कोई भी परेशानी हो जिसको वो पूरी तरह से डाइजेस्ट और प्रोसेस नहीं कर पा रहे हैं, आई थिंक वो समायरा और जेसन के कैरेक्टर्स के साथ काफ़ी कनेक्ट कर पाएंगे. ओके सर, कलाकारांनी तर सांगितलं का सिनेमा पाहायचा. तुमच्याकडनंही एक अपील होऊन जाऊ देत प्रेक्षकांना. सो अंकुर म्हणाला त्याप्रमाणे ज्यांनी आतापर्यंत वारीचा अनुभव घेतलेला नाही आहे त्यांना वारीचा अनुभव काही प्रमाणात फिल्म बघून घेता येईल. कदाचित त्यातल्या बऱ्याच जणांना खरोखर वारीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होईल. अपार्ट फ्रॉम दॅट, तरुणांसाठी आणि यंग जनरेशनसाठी 2 तरुण मुलांची गोष्ट आम्ही प्रेझेंट केलेली आहे आणि एकंदरीत पालक यांच्याबद्दल जर का म्हटलं तर मुलांना काय एन्व्हायरमेंट द्यायला पाहिजे आणि मुलं आपल्याशी मोकळं होऊन कसं बोलू शकतील किंवा कसं बोलायला पाहिजे याचं सुद्धा महत्त्व काही प्रमाणात प्रेक्षकांना समजेल. दोघांनी खूप छान काम केलेलं आहे. इनफॅक्ट चित्रपटात सगळ्यांनीच, सतीश पुळेकर, मानसी, तृप्ती, रोहित कोकाटे, माधव अभ्यंकर पण आहेत छोट्याशा भूमिकेत, पण सगळ्यांनीच खूप छान कामं केलेली आहेत. अमेय चव्हाणनी खूप सुंदर पद्धतीने सिनेमॅटोग्राफ केलेलं आहे आणि निहारचं म्युझिक तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहे. आता थोडंसं राहिलंय माझं काम बघायचं, ते येऊन प्लीज थिएटरमध्ये बघा आणि थिएटरमध्येच बघा. OTTवरती नंतर येईलच, तेव्हा तुम्ही पाहिजे तेव्हा परत उघडून बघूच शकता, पण आता थिएटरमध्ये बघा. पण सध्या थिएटर इम्पॉर्टंट आहे. पण गाईज, थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द Thank you. बेस्ट समायराच्या संपूर्ण टीमला सिनेमासाठी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.